महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सावित्री नदी प्रदूषणाविरोधात आपली माती आपली माणसं संघटनेचे आंदोलन 8 दिवसात तोडगा काढण्याचे शब्द। नामदार भरतशेठ गोगावले, पोलादपूर तालुक्यातील सदैव तत्पर संस्थापक श्री राजपारटे। पोलादपूर शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घनकचऱ्याच्या गंभीर प्रश्नावर अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत आपली माती आपली माणसं संघटनेने आज सावित्री बचाव आंदोलन उभारले। संस्थापक राजपारटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रशासनाला थेट घटनास्थळी नेऊन परिस्थिती दाखवण्यात आली। पोलादपूर शहरातील घनकचरा सावित्री नदीच्या पात्रात टाकला जात असल्याने नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। या कचऱ्यावर भटकी कुत्रे व जनावरे जमा होत असून परिसरात अस्वच्छता आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। याशिवाय नदीत सोडले जाणारे सांडपाणी खालच्या भागातील नागरिक पिण्यासाठी वापरत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। या प्रश्नावर 15 दिवसांपूर्वी संघटनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन करून नगरपंचायतीला लेखी निवेदन दिले होते। मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस दखल न घेतल्याने आज पुन्हा आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर मोर्चा नगरपंचायत कार्यालयावर नेण्यात आला। नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, कर्मचाऱ्यांना घेऊन आंदोलनकर्त्यांनी थेट कचरा टाकण्याच्या ठिकाणी भेट दिली आणि प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश कोळसकर यांनी घनकचऱ्याचा प्रश्न पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याचे सांगत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाल्याची नाराजी व्यक्त केली। पोलादपूर तक्रार मंचाचे अध्यक्ष शैलेश पालकर यांनी सांगितले की या प्रकरणी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही ठोस निर्णय घेतला गेला नाही। उलट शासनाकडून नगरपंचायतीवर 7 लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून तो सामान्य नागरिकांच्या घरपट्टीतून वसूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला। संस्थापक राजपारटे यांनी प्रशासनावर तीव्र टीका करत तात्काळ उपाययोजना न केल्यास अधिक आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। दरम्यान उपनगराध्यक्ष मनोज प्रजापती यांनी जागेअभावी अडचण येत असल्याने असे सांगितले, मात्र लवकरच पर्यायी जागेचा प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले। यावेळी नामदार भरतशेठ गोगावले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला। त्यांनी येत्या 8 दिवसात घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। या आंदोलनात सर्वसामान्य नागरिक, संघटनेचे पदाधिकारी, विरोधी पक्षनेते, नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आता प्रशासन 8 दिवसात काय तोडगा काढते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सिद्धेश पवार, सहतृप्ती भोईर, पोलादपूर। नगराध्यक्ष आम्ही सगळे एकत्र आहोत। तर त्यांचं म्हणणं आहे की 1 महिन्याची मुदत मिळाली तर आम्ही कुठेतरी व्यवस्था करतोय। तर त्यांना म्हटलं की गुरं प्लास्टिक खातात बघा एकाचं पोट आणि एवढे घाण होते तर काय करूया माहिती आहे का? आणि मी तुला कालच रात्री सांगितलं, महिनाभर तुमचं काय जागेचं होईपर्यंत तुम्ही त्याचा विचार करा। पण आज महिना करून तुम्ही असे पण 6 महिने 3 महिन्याची पत्र दिलीत की विरोधकांना। त्याच्यामुळं आम्हाला तुम्ही 1 महिना घ्या, 2 महिने घ्या, पण आजपासून आहे कचरा त्याची पहिली विल्हेवाट लावा आणि इथून आजपासून शहरातला कचरा इकडे आला नाही पाहिजे। मंत्री महोदयांना फोन लावा, इथं स्पीकरवरती सगळ्या जनतेला करगा इथले